ड्रिलला घाबरू नका. सायरन वाजला संयम ठेवा. घरातील लाईट्स बंद करा. सोसायटीच्या लाईटी बंद करा. घरातून बाहेर निघा. सुरक्षित स्थळी जावा. हे प्रात्यक्षिक आपल्याला केंद्र सरकार या ठिकाणी सांगत आहे. भविष्यामध्ये अशी काही घटना घडू शकते, त्याच्यासाठी मॉक ड्रिल म्हणजे ही प्रात्यक्षिकं आपल्याला करायची आहे. त्याच्यामुळं सायरन वाजल्यानंतर, कुठल्याही प्रकारचा सायरन वाजल्यानंतर घाबरू नका. पहिली गोष्ट, जे काही सूचना तुम्हाला देतील या ठिकाणी तुम्हाला सूचना देण्यात येतील की घराच्या बाहेर निघू नका, घरामध्ये राहा, सुरक्षित स्थळी जावा, लाईट बंद करा. या सूचनांचं तंतोतंत पालन या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि एकच या ठिकाणी सांगू इच्छितो, पाकिस्तान तुला याचं उत्तर लवकर भेटणार, लक्षात ठेव. त्याच्यामुळं भारतातील, महाराष्ट्रातील व माझ्या पुण्यातील नागरिकांनी या सर्व सूचनांचा पालन करावं आणि सायरन वाजल्यानंतर घाबरू नका. हे आपल्या सुरक्षितेसाठी आहे, लक्षात ठेवा. आणि जे काही सूचना भेटतील, जे काही आपल्याला केंद्राकडनं, राज्याकडनं जे काही सूचना येतील, त्या सूचनांचं आपल्याला पालन करायचं आहे. घाबरायचं नाही आहे. जे काही आपल्याला आदेश देतील सायरन वाजल्यानंतर, त्याचं तंतोतंत या ठिकाणी पालन आपल्याला करायचं आहे. घाबरून जाऊ नका, काही होणार नाही आहे. हे फक्त प्रात्यक्षिके आहे. युद्ध झाल्यानंतर काय नागरिकांनी करायचं आणि काय नाही याची प्रात्यक्षिकं या ठिकाणी आपल्याला करायची आहे आणि ते आपल्याला सांगणार आहे. त्या नियमांचं पालन कसं काटेकोरपणे करायचं, त्यासाठी हा मॉक ड्रिल संबंध भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये घेत आहे. त्याच्यामुळं या नियमांचं, त्यांच्या दिलेल्या नियमांचं पालन करा आणि या गोष्टीला घाबरू नका आणि कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. काही होणार नाही आहे. फक्त आपल्या बचावासाठी, आपल्या रक्षणासाठी भारत सरकार, महाराष्ट्र राज्य सरकार हे पाऊल उचलत आहे. याची दखल घ्या. एवढं त्या ठिकाणी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.